हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर सुप्रिया पाटील. पुणे बेबीवाडी येथे आपली साईप्रिया नावानी क्लिनिक आहे. इथे होमिओपॅथी ट्रीटमेंट दिली जाते. इथे वापरली जाणारी मेडिसिन सर्व स्टँडर्ड आणि जर्मन मेडिसिन्स असतात. इथे बरे झालेले पेशंटचे आपण रिव्ह्यू घेतो. त्या टेस्टिमोनियलमध्ये जी पेशंट्स सांगतात ते त्यांचे स्वतःचे एक्सपिरियन्सेस असतात. काहीही स्क्रिप्टेड नसतं. पेशंट्सना फॉल्स होप्स द्यायचे नाही आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने ट्रीटमेंट घेता येत. डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स दिलेले आहेत, कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू. हॅलो एव्हरीवन, डॉक्टर सुप्रिया पाटील. स्टोरी हा सिरीज स्टार्ट करतोय. त्यामध्ये पेशंट सोरियासिस हे ॲक्च्युली खूप कॉम्प्लिकेटेड डिसीज आहे, खूप कॉम्प्लेक्स डिसीज आहे आणि त्याचे ॲक्च्युली ॲलोपॅथीमध्ये आणखीन अदर पॅथीजमध्ये सॅटिस्फाईड रिझल्ट्स नाही आहेत, पण होमिओपॅथीमध्ये 100% रिझल्ट्स आहेत. ह्याचा एक आपल्याला एक्झाम्पल म्हणजे आपला पेशंट आहे जो आजचा, ते बघूयात. ते आपल्याच सोसायटीतले काका आहेत. त्यांना सुरुवातीला खूप 7-8 वर्षांपासून खूप सोरियासिसचा त्रास होता आणि बरेच ठिकाणी त्यांनी जाऊन ट्रीटमेंट घेऊनही आले होते आणि इतका त्यांना सॅटिस्फाईड रिझल्ट्स नव्हते भेटलेले. आणि त्यांनी खूप सुंदर पद्धतीने 25 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये खूप छान पद्धतीने एक्सप्लेन करून त्यांचं मनोगत सांगितलेलं आहे. सोरियासिस त्रास कसा होतो, मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या त्याचा कसा परिणाम होतो हे सुद्धा खूप सुंदर पद्धतीने त्यांनी एक्सप्लेन करून सांगितलेले आहेत. पण काही कारणास्तव किंवा इतका लॉंग व्हिडिओ अपलोड करू शकत नाही. त्याच्यासाठी आपण फक्त शॉर्टमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे आणि ते मी शॉर्टमध्येच व्हिडिओ अपलोड करते. तर ऐकूयात आपण त्यांचं काय मनोगत आहे. केली ट्रीटमेंटची सुरुवात जेव्हा निदर्शनास आलं तेव्हापासून सुरुवात केली होती, परंतु म्हणावा तसा रिझल्ट येत नव्हता. त्यामुळं मग इतरांकडनं काही मार्गदर्शन मिळते का त्या दृष्टीने प्रयत्न करत होतो, वाचन करत होतो. मोबाईलवर किंवा याच्यावर कुठं जाहिरातीतून आपल्याला काय पाहायला मिळतं का म्हणून ते पाहत होतो. मग असं लक्षात आलं की बाबा याच्यावर व्यवस्थित आणि कायमचा उपाय होईल असं होमिओपॅथीमध्ये याच्यावर चांगली औषधं आहेत असं माझ्या वाचनात आलं, लोकांच्याकडनं सांगण्यात आलं. मग होमिओपॅथीचे मी त्या दृष्टीने शोध घेत होतो व कुठे मिळत. योगायोगाने आमच्याच बिल्डिंगमध्ये आम्हाला या होमिओपॅथीचे डॉक्टर मॅडम मिळाल्या. मग शेवटी म्हटलं असं लांब जाण्यापेक्षा आपण त्यांनाच विचारू म्हणून मी त्यांच्याकडे आलो. मी इथून खरी सुरुवात झाली. ट्रीटमेंटची सुरुवात केव्हा कशी झाली होमिओपॅथीची? मग आमच्या डॉक्टर पाटील मॅडम जे होत्या त्यांच्याकडे त्यांना दाखवल्यानंतर मग त्यांनी सगळं हिस्ट्री विचारली, सगळी माहिती घेतली, मागची सगळी चौकशी केली. कधीपासून होते, काय होते, घरामध्ये कोणाला हा प्रकार किंवा हा आजार आहे का, याची सगळी बॅक हिस्ट्री घेतल्यानंतर त्यांनी एक नियोजन केलं. त्याप्रमाणे मला ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला काही दिवस त्यांनी मला एक विशिष्ट पद्धतीचा कोर्स दिला की बाबा सकाळ दुपार संध्याकाळी या पद्धतीने गोळ्या घ्या. त्याच्यानंतर त्याचे काही ड्रॉप्स दिले. त्याच्यानंतर वरून लावण्याकरता काही ऑइल्स दिले. अशा पद्धतीने मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही ट्रीटमेंट चालू झाली. ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर फरक केव्हापासून जाणवायला लागला? आता ट्रीटमेंट आता हे तर ट्रीटमेंट मी घेतच होतो मॅडमकडनं, परंतु मला पहिला थोडंसं जाणवलं एक 15 ते 20 दिवसानंतर हे जे वाढत होतं ही वाढ थांबल्यासारखं कुठून जाणवलं. वाढ कमी झाली आहे. मग बरं झालं म्हटलं. आणि एक प्रकारचा अंगातून डोक्यातून जो डंडरप बाहेर पडायचा शरीरातून केसातून त्याचं प्रमाण पण कमी झालं. तेव्हा माझ्या निदर्शनास आलं की बाबा ही ट्रीटमेंट थोडी आपल्याला लागू पडते. मग पुन्हा मी ते मॅडमकडे जाऊन त्यांना दिलेला कोर्स होतो तो पूर्ण केला. एक महिन्याच्या अंतराने मला त्या कोर्स देत होत्या. त्यांना मागचा काय मला फरक पडला तो त्यांना जाणवला. त्यांनी ते सगळं चेक केल्यानंतर पुन्हा त्यात काही सुधारणा करता येईल का त्या दृष्टीने पुन्हा औषधांचे नियोजन केलं आणि पुढील महिन्याची अशी ट्रीटमेंट दिली. अशी गेली मी 5 ते 6 महिने त्यांच्याकडनं ट्रीटमेंट घेत आहे. डोक्यांवर, स्काल्पवर आणि कुठे कुठे आहे? प्रथम डोक्यात सुरुवात झाली, त्याच्यानंतर छातीवर यायला लागली. याल्यानंतर याच्यात सगळ्यात याचा मोठा भाग असतो की कमरेच्या वरती जो पाठीचा भाग आहे तिथं त्याचा परिणाम जास्त असतो. तिथून वाढत 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 संपूर्ण शरीरभर पसरत गेलं असं होतं. आणि खाज म्हणता येत नाही, पण आपलं लक्षच तिथं जायचं की आपल्या अंगावर काय उमटलंय. त्यामुळे आपण ऑटोमॅटिकली नकळत खाज नाही आलं तरी खाज व्हायला लागायचं. अशा पद्धतीने ते व्हायचं. ह्याच्या व्यतिरिक्त आणखी दुसरं काही त्रास वगैरे आहे? नाही, ह्याच्या व्यतिरिक्त वेगळा असा त्रास नाही. फक्त हे कुठं दुखतंय किंवा काय खुपतंय किंवा अशा बात नाही. दिसण्यास अत्यंत कुरूप असल्यामुळे याचे परिणाम जास्त जाणवतो माणसाला. की आपल्या चेहऱ्यावर आलं किंवा डोक्यात आलं किंवा छातीपोटावर आलं, याचं कुठलं दुखतंय मला किंवा त्रास होतोय, पेनिंग होतोय अशातला काय भाग नसतो. पण हे दिसायला अत्यंत कुरूप वाटतं. त्याच्यामुळे लोकांना त्याचा इफेक्ट जास्त जाणवतो. ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन त्रास वगैरे काही असं? आता तसं मला पहिल्यापासून जर मागत बसला तर मला ऍसिडिटीचा त्रास हा पहिल्यापासूनच होता, लहानपणापासूनच. त्यामुळं त्याचा परिणाम जेवणावर व्हायचा किंवा इच्छाच व्हायची नाही जेवायची.
किंवा काही खायची किंवा थोडं वेगळं रोजच्या रुटीनपेक्षा वेगळं जरी जेवण केलं तरी ते अत्यंत पोट जड होऊन जायचं, जेवण जात नसायचं, अधूनमधून वॉमिटिंग सेन्सेशन व्हायची. एकदा उलटी केल्यानंतर बरं वाटायचं, सगळे ॲसिड एक शरीरातून बाहेर पडलं की एक थोडं रिलीफ मिळायचं. ही सुद्धा ट्रीटमेंट मी मॅडमला सांगितली. त्यांनी ह्या औषधाबरोबर सोरायसिसच्या औषधाबरोबर ही ट्रीटमेंट पण चालू केली. आणि मग हे दोन्ही ट्रीटमेंट मी सायमल्टेनियसली एका वेळेला ॲट अ टाइम घेत होतो. एका बाजूला ॲसिडिटीचे पण कंट्रोल होईल आणि सोरायसिस पण कंट्रोल होईल, असे दुहेरी आम्ही ट्रीटमेंट एका वेळेला चालू झाली. आता मला ती ट्रीटमेंट घेऊन सुद्धा याच्याबरोबरीने 5 ते 6 महिने झाले. आता ॲसिडिटी माझी संपूर्ण थांबलेली, बरी झालेली. आता मला वॉमिटिंग सेन्सेशन होत नाही, भूक लागते आणि वेळच्या वेळेला काहीतरी खावंसं वाटतं, नाही तर पूर्वी इच्छाच होत नव्हती. आता निदान कमीत कमी माझं व्यवस्थित 2 वेळा मी जेवतो, वॉमिटिंग सेन्सेशन होत नाही किंवा जळजळ मळमळ हा प्रकार कमी झालेला, संपलेला आहे. या सोरायसिसचा सगळ्यात शरीरावर जसा परिणाम होतो तसा मानसिक परिणाम पण जबरदस्त होतो. एक तर हे दिसायला अत्यंत कुरूप असतं, त्यामुळं माणूस स्वतःला सुद्धा कमी लेखायला लागतो. दुसरी गोष्ट अशी की आता ह्या अंगावर असं उमटलेलं असं एखाद्या कार्याला किंवा 4 ठिकाणी जाणं माणूस टाळतो, की नको बा कोणाच्या निदर्शनच नको यायला, हे काही चांगली गोष्ट नाही दाखवण्यासाठी. त्यामुळं 4 माणसात जायला, मित्रपरिवारात, नातेवाईकांच्या जायला माणूस टाळतो. आणि त्याचा परिणाम असा होतो की आपण माणूस एकलकंडी होऊन जातो, स्वतःच्या कोशात राहतो. त्याचा परिणाम सारखा एकटमच राहू शकत नाही. मग त्याचे जसं तोंड जरी बंद केलं तरी बुद्धी काम करतच असते, मन काम करतच असतं. त्यामुळे डोक्यातले विचार हे चालूच राहतात. त्या सगळ्याचा दुष्परिणाम आपल्या इतर शरीरावर पण होऊ शकतो. मग त्याच्यातून तुम्हाला ऍसिडिटी तर वाढती, त्याच्यानंतर मानसिक संतुलन बिघडतं. कोणाशी बोलणं नसलं, 4 माणसात जाणं नसल्यामुळं इतर बाहेरच्या गोष्टी कळत नाहीत, आपण आपले विचार कोणासमोर मांडू शकत नाही. त्या सगळा परिणाम आपल्या शरीरावर पण होतो. कॉन्स्टिपेशनचा त्रास व्हायला लागतो, अन्नपचनाचा त्रास व्हायला लागतो. त्या सर्व गोष्टी एकात एक सगळं अवलंबून असतात आणि ते घडत जातं. त्यामुळे सोरायसिसमुळे मोठा की माणूस समाजापासून दूर होतो. सगळ्यात मोठा ड्रॉबॅक हा आहे की समाजाशी जो निगडीत असतो, तो समाजाबरोबर, नातेवाईकांच्या बरोबर, आपल्या कुटुंबाबरोबर एकत्र असतो, त्याच्यापासून तो दूर जातो. आणि त्याचा परिणाम आपला तुमच्या शरीरावर सगळीकडे, त्या सामाजिक, शारीरिक, मानसिक सगळीकडे परिणाम होत असतो. आता सोरायसिसचा त्रास तुम्हाला कितपत कमी आलेला आहे? आता सोरायसिसचा त्रास जर म्हणाल तर माझ्या शरीरावर जो सोरायसिस होता तो पूर्णपणे बरा झालेला. नवीन काही आलेलं नाही, हे पहिलं महत्वाचं. नवीन येणं जे जो प्रकार होता तो थांबला. बाकी संपूर्ण शरीर माझं संपूर्णपणे क्लीन झालेलं आहे. त्यामुळे आता फक्त काय राहिलेलं आहे की त्याचे जे थोडे व्रण किंवा डाग हे थोडे राहिलेले आहेत, ते आता थोडे फेंट होत चाललेले. त्याच्यावर सुद्धा मॅडमकडनं ट्रीटमेंट चालू आहे. त्याच्या व्यतिरिक्त बाकी आता त्रास काही असं नाही, इतर त्रास नाही. जो होता त्याच्या की कॉन्स्टिपेशनचा त्रास किंवा ऍसिडिटीचा त्रास, हे दोन्ही कमी झालेले. जेवण व्यवस्थित जातं, त्यामुळं पोट जड होणं हा प्रकार जो होता त्याच्यामुळे लेंदीपणा येतो. पण आता सोरायसिस कमी झाला, त्यामुळे मी लोकांच्यात वागू शकतो, फिरू शकतो. त्यामुळे मानसिक फरक पण पडले. मला इतरांना सांगायचं झालं तर सायप्रिया क्लिनिक बद्दल काय सांगाल तुम्ही? आता ह्या क्लिनिकमध्ये मी जी ट्रीटमेंट घेतली ह्याचा मला तर फायदा झाला, कारण मी स्वतः अनुभव घेतला. इतरांनी घ्यावा, इतरांनी त्यातून आजारातून मुक्त व्हावं. एक दुसरी गोष्ट, इतर संस्थांमध्ये किंवा इतर ठिकाणी मी चौकशी केली, त्यांच्या ज्या फीज आहे या वर्षाचे एकदम घेतात. 40,000, 50,000 रुपये वर्षाचे एकदम घेतात. तुमचा आजार बरा हो न हो याच्याशी त्यांना त्याच्याशी काही कर्तव्य नसतं. आणि त्यांचं नाव मोठं असल्यामुळं तुमच्याकडे वैयक्तिक एवढी ट्रीटमेंट दिली जाते किंवा तुम्हाला प्रश्न विचारले जातातच असं नाही. आता ह्या मॅडमचं कसं प्रत्येक गोष्ट विचारत होत्या, माहिती देत होत्या, आमच्याकडनं माहिती घेऊन त्याच्यावर परत बदल करत होत्या. त्यामुळे व्यवस्थित चांगली ट्रीटमेंट मिळत गेली. त्यामुळे ह्या क्लिनिकचा मला अनुभव आलेला आहे, तो इतरांना व्हावा हीच प्रमाणे. ओव्हरऑल तुम्हाला होमिओपॅथी ट्रीटमेंट ही सोरायसिससाठी, होमिओपॅथी ट्रीटमेंट ही सोरायसिसच्या साठी तर उत्तम आहेच आहे. त्यामुळे इतर आजारांवर, कारण सगळ्यात मोठा बेनिफिट याचा की साईड इफेक्ट हा जो प्रकार आहे हा याच्यामध्ये नाही. जे इतर औषधांमध्ये जो साईड इफेक्ट होतो की बाबा एक औषध ट्रीटमेंट घेऊन बरा झाला तर दुसरं त्यातून काही उत्पन्न होतं, हा प्रकार इथं नाही. आणि या सोरायसिसच्या वाचनात मध्ये आलं किंवा ऐकण्यामध्ये आलं की हा आजार तुमचा समूळ नष्ट करतो, की पुन्हा ते उद्भवणं, की पुन्हा हा त्रास देऊन औषध घेणं आणि ट्रीटमेंट घेणं हा प्रकार याच्यात नसतो. याला वेळ लागतो, मान्य मला, परंतु जे होतं ते समूळ नष्ट होतं हे निश्चित. तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच सर्व हेल्थ कंडिशनसाठी होमिओपॅथी ट्रीटमेंटचा फायदा व्हावा याकरिता जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.